महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था उद्योजकांचे प्रश्न घेऊन व्यवसायाचे आदानप्रदान करणारी संस्था आहे। व्यवसाय वाढावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मासिया बिझनेस फोरमचे चेअरमन दत्ता भालेराव यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी फोरमच्या वतीनं केल्या जात असलेल्या कार्याची माहिती दिली। यावेळी रवींद्र माणगावे, सर्जेराव नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी रमाकांत मालू, संजय आरणके यांच्यासह प्रमुख उद्योजक उपस्थित होते। नवीन प्रॉडक्ट आपण लॉन्च केलेला आहे, त्याचं नाव आहे मासिया बिझनेस नेटवर्किंग फोरम। ओके, या फोरमची कल्पना काय आहे की तुम्ही दर आठवड्याला किंवा 15 दिवसात एकदा कुठल्या तरी हॉलमध्ये जमायचं, एकमेकांची ओळख करून द्यायची, एकमेकांच्या बिझनेसची ओळख करून द्यायची आणि त्या वस्तू एकमेकांकडून खरेदी करायच्या, जेणेकरून आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येतो। ओके, आणि ह्या रेग्युलर मीटिंग्स होतात, त्याची सगळी कन्सेप्ट काय काय नाही ते सगळं मी तुम्हाला समजून सांगतो। आणि तुम्ही एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या की आम्ही मागच्या वर्षी 23 मार्च 2024ला याची स्थापना केली नाशिकमध्ये, आणि ह्या वर्षीचा आमचा टर्नओव्हर होता 288 कोटी रुपयाचा व्यवहार आमच्यामध्ये झाला। एक साधी गोष्ट आहे की आपण कुठल्याही व्यवसायामध्ये 10% तरी मार्जिन पकडतो, तर 288 कोटीचे 10% विचार करा, आणि ते 57 आम्ही जे लोक होते त्यांनी वाटून घेतले। तर ही जी काय आपण म्हणतो विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पण पोहोचली पाहिजे। आणि तुम्हाला एक छोटीशी गोष्ट लक्षात येईल की कार्यक्रम खरा सांगलीचा होता, पण मध्ये पुणेकरांनी मध्ये एक तो पळवला आणि त्यांनी किती घाईघाई त्यांचं उद्घाटन करून घेतलं। याचा अर्थ काहीतरी त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो लोण्याचा गोळा आहे आणि प्रॉफिट आहे म्हणून त्यांनी ती घाई केली। तर तुम्हाला सुद्धा माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही लवकरात लवकर पश्चिम महाराष्ट्रातले जे मेन जिल्ह्याची ठिकाणं तर आहेत, पण तुम्ही सुरुवात कराल तुमचा आदर्श बघून छोटे जे तालुके आहेत तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे।